साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक छोटंसं फूल शिकणार आहोत. त्यापासून आपण हेअर असेसरीज बनवणार आहोत. तर जे फूल बनवणार आहोत ते साडी पिन म्हणूनही तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल किंवा हेअर क्लिपला पण ते लावता येईल. तर ते फूल मी शिकवायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लागणार आहे 5 नंबरचा, मी इथे लाल कलरचा मोती घेतला आहे. माझ्याकडे 10 नंबरचा मोती आहे. आपल्याला तो सेंटरला घालायचा आहे. तुम्ही 10 किंवा 8 नंबरचा मोती इथे वापरू शकता. वायर घेतलेला आहे, ते 30 नंबरचं आहे. सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण ते फूल बनवायला शिकूया. तुम्ही हे कोणत्या कलरमध्ये पण केलं तर चालेल. मी इथे 6 लाल कलरचे मोती घेतलेत आणि तो 10 नंबरचा एक मोती घेतला आहे. वायरला आधी खाली गाठ मारलेली नाही आहे, आता मी गाठ मारणार आहे. हे दोन्ही वायर एकत्र करून पक्की गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर सुई ह्या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आपलं असं एक राऊंड तयार झालेला आहे. आता परत दुसऱ्या साईडने आपल्याला 6 मोती लाल कलरचे घालायचे आहेत. सुई आता वरच्या साईडनी आहे, तर मी सुई आता खालून वरच्या साईडनी काढणार आहे, म्हणजे ते गोल आपलं तयार होईल. हे बघा, असा 8चा आकार तयार होतो. वरच्या साईडनी 6 मोती आहेत, खालच्या साईडनी 6 मोती आहेत. आपण घातलेले आत्ताचे हे मोती आहेत. आता आपल्याला आधीच्या लाल मोत्यांवर काम करायचं आहे. तर 6 मधले पहिला मोती सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या मोत्यावर काम करायचं आहे. पण मी दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला 5चे राऊंड तयार करायचे. तर आपल्याकडे खाली एक मणी तयार आहे. सुरुवातीला आपल्याला 4 लाल कलरचे मोती घ्यायचे. ह्या एकाच मोत्यातनं सुई आधी बाहेर काढायची. पहिला 6 मोत्यांमधला पहिला मोती सोडून द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, खाली जे 6 मोती होते, पहिला मोती सोडलाय, दुसऱ्या मोत्यावर विणकाम चालू केलेलं आहे. दुसऱ्या मोत्यावर 5चा राऊंड करण्यासाठी 4 मोती घालून घेतलेत आणि तो 5चा गोल केलेला आहे. आता पुढच्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 3च मोती लागणार आहेत, कारण आपल्याकडे खाली ऑलरेडी 2 मोती तयार आहेत. हा एक आणि हा एक. ह्या 2 मोत्यातून सुई काढते आणि अजून एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते. दोरा नीट घट्ट ओढा. परत 3 मोती घेतलेत. परत ह्या 2 मोत्यातनं आणि पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. पटकन होणार असं फूल आहे हे. हे बघा, आता परत एक मोती शेवटचा सोडून द्यायचा आहे आपल्याला. आता सोडून द्यायचा आहे म्हणजे त्या मोत्यातून सुई आपल्याला आधी अशी बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे 6 मोत्यांमध्ये आपण सुरुवातीचा आणि शेवटचा सोडला. मधल्या 4 मोत्यावर हे 5चे राऊंड तयार केले. आता सुई ह्या साईडला आहे. परत मी सुई ह्या पांढऱ्या मोत्यातनं फिरवून घेणार आहे. सेम पद्धतीनेच इकडे पण विणकाम करायचं आहे. पहिला मोती सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्यावर विणकाम करायचं आहे, पण दोन्ही मोत्यातनं वायर बाहेर काढून घ्यायचं आहे.
हे बघा, आता सुरुवातीला इथं 5चा गोल करायचा आहे म्हणून आधी 4 मोती लागणार आहेत. ह्या एकाच मोत्यातनं सुई काढायची. मी अजून एका मोत्यातनं सुई फिरवून घेते. आता आपल्याला इथे 3च मोती घालायचे आहेत. ह्या 2 मोत्यातनं आणि अजून पुढच्या एका मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. परत 3 मोती घ्यायचे. ह्या साईडच्या 2 मोत्यातून आणि पुढच्या एका मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. आता शेवटचा गोल करायचा आहे. परत 3 मोती घ्यायचे आणि हा 5चा गोल तयार करायचा आहे. आता हा शेवटचा एक मोती तसाच सोडून द्यायचा आहे. त्याच्यावर विणकाम करायचं नाही आहे, पण सुई आपल्याला त्यातनं बाहेर काढून घ्यायची. आणि इथे सुरुवातीला जे वायर आलेलं होतं त्याला गाठ मारायचं. आता इथे वायर कमी असल्यामुळे मी सुई अशी परत फिरवून घेणार आहे आणि इकडे साईडला नेऊन गाठ मारणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनेही करा, किंवा तुमचं जर वायर आधी सुरुवातीला मोठं राहिलेलं असेल तर तुम्ही तिथेही गाठ मारून घेऊ शकता. गाठ मारल्यानंतर परत 1-2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आणि मग वायर कट करायचं आहे. एकमेकांना जोडून तुम्ही असा रांगोळीचा पट्टा पण तयार करू शकता. तर सुई मी हे इथून अशी फिरवून हे जे आपले 4 राऊंड तयार झालेले आहेत त्यातल्या म्हणजे वरतून जर मोजले तर 8 मोती आहेत. तर 8 मोत्यांमधनं 3 मोती सोडून 4थ्या मोत्यातनं अशी बाहेरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे एक मी हे सेपरेट दाखवायचे आहेत म्हणून एक पांढरा मोती घेतला आहे. आता हे बघा, परत समोरचा दुसरा पॅटर्न असा पकडायचा किंवा दुसरं फूल असं पकडायचं. 1 2 3 4थ्या आणि 5व्या मोत्यातनं एकदम सुई अशी बाहेर काढायची. परत एक मोती घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा. आपण आता 4थ्या मोत्यातनं सुई आधी फिरवून घेतली होती. आता इकडचा जो 4था मोती आहे, ह्या बाजूचा 4था मोती, त्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची आणि तिथे षटकोन तयार करायचं आहे. हे असे 2 एकमेकांना जोडल्या जातील. आता सुई परत अशी फिरवून ह्या साईडनी बाहेर काढून घ्यायची. म्हणजे 1 2 3 4 5 5व्या मोत्यातनं सुई आपली बाहेर निघाली पाहिजे. तुम्ही इथे लाल कलरचाही उपयोग करू शकता. मी सुरुवातीला फक्त तुम्हाला बोसाठी जे लागणारं सामान आहे ते सांगितलं होतं, पण एकदम लक्षात आलं की याचाही असा महिरपीसारखा आपण पट्टा एकमेकांना जोडून करू शकतो, म्हणून मी पांढऱ्या कलरचा उपयोग दाखवला आहे. ते पांढऱ्या कलरचे मोती पण 5 नंबरचेच आहेत. इकडनं मोजला तर 5वा मोती आहे आणि ह्या साईडनी मोजला तर 4था मोती आहे. अशी ह्या साईडनी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत एक मी आता पांढरा किंवा क्रीम कलरचा मोती घेतला आहे. परत एक तिसरा पॅटर्न घेतले. 1 2 3 पहिले 3 मोती सोडायचे. 4थ्या आणि 5व्या मोत्यातनं सुई एकदम बाहेर काढायची आहे.
परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. साईडनी चौथ्या नंबरमधनं सुई चौथ्या आणि ह्या समोरच्या मोत्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची. असा तिथे षटकोन तयार झाला पाहिजे बघा. आता परत सुई फिरवून ह्या साईडनी 5वा मोती त्यातनं बाहेर काढून घ्यायची. असे हे पॅटर्न एकमेकांना जोडत तुम्हाला हवा तेवढा पट्टा तुम्ही करू शकता. किंवा असं सरळ पट्टा करून तुम्ही कंबरपट्टा म्हणून पण याचा वापर करू शकता. असं मल्टीपर्पज डिझाईन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. हे बघा, परत आता एक क्रीम कलरचा मोती घेणार. परत सांगते, हा बो आहे, वरती 8 मोती आहे. 1 2 3 चौथ्या आणि 5व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. दोन्ही साईडनी 3-3 मोती आपले सुटले पाहिजे. असे हे एकमेकांना जोडत जायचे. ते परत इकडचे साईडचे 3 मोती सोडायचे. चौथ्या आणि 5व्या मोत्यामधनं सुई फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हा पट्टा करत जायचा आहे. तर तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्येही एकमेकांना जोडले तरी चालतील. हे चिटकवण्यासाठी तुम्ही बॉन्ड 7000 नावाचा जो ग्लू आहे किंवा 6000 नावाचा ग्लू, तर त्याने हे तुम्ही क्लिपवर चिटकवू शकता. किंवा यू पिन असेल तर यू पिनमधला एक भाग तुम्ही, आता हे 10 नंबरचा मोती घेतला आहे त्यामुळे ह्या होलमधनं तो जाणार. मी इथे तुम्हाला सेफ्टी पिन फक्त घालून दाखवते, कारण यू पिन आता माझ्याकडे सध्या सापडलेली नाही आहे. तर हे बघा, समजा ही यू पिन आहे आपली, तर आपण एक पार्ट असा त्या मोत्यातनं काढून घेणार आहोत आणि दुसरा पार्ट असा. तर ते डोक्यात असं आंबाड्याला किंवा जे सागरवेणी घालून त्यावर लावायला हे छान असे आपले बो तयार झाले आहेत. आणि साडी पिन, जर तुम्ही साडी पिन ही न घेता साडी पिन एक सेपरेट चौकोनी आकाराची भेटते, त्यावर तुम्ही हा बो लावू शकता. तो उभा पण लावू शकता किंवा असा आडवा पण लावू शकता. आडवा जर लावला तर तुम्हाला इथे खाली लटकन पण लावता येतील. छोटे छोटे 3-4 लटकन करून तुम्ही इथे ते लावू शकता. हे फूल जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.